तर जय खानदेश पब्लिक. बायकोसारखा सतत बरसणारा पाऊस बंद झाल्यामुळे मी जातोय मित्राकडे. इथे येऊन मस्तपैकी जामिंग केलं. सध्या एका गाण्यावर काम चालू आहे. दुसऱ्या दिवशी एवढासा गडू त्याला पायपाईचं नडू म्हणत कांदा कापून मस्तपैकी ब्रेड आमलेट खपवून घेतला. पाटलाने स्क्रिप्ट पूर्ण केली. अर्धा आयुष्य मात्र डोक्याचे केसच सेट करण्याचं जातात की काय असं वाटायला लागलंय. मित्राची वाट बघत अख्खा तासभर घुसला, पण वेळ येईल तो मित्र कसला. मग मी निघालो आम्ही पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये. दीपाला म्हटलं तुला टमटमला पाणी पाजून घे बाई, नाहीतर रस्त्यावर बंद पडायची. वाह क्या सुहाना मोसम आहे. अरे एकनाथ शिंदेला विठ्ठल बनवलं की काय. पॉलिटिशियन देवाला बी सोडत नाही. ऑडिशनच्या आधी शुभाला इन्स्ट्रक्शन देत होतो. इन्स्टिट्यूटची पब्लिसिटी व्हावी म्हणून ऑडिशन इथे ठेवलं होतं. हे पाय एवढे बावळट पोर आहेत ना, लिफ्ट असून सुद्धा मी आता ही आहे ऑडिशन स्क्रिप्ट. बिफोर दॅट फिल द डिटेल्स म्हणे. एवढी पब्लिक असली तरी स्क्रिप्ट हातात येतात, सगळे कामाला लागतात. एक चुटकी सिंदूर की किंवा तुम काय जानो रमेश बाबू असे काही डायलॉग नव्हते. बरं ऑडिशन खराब गेला की मित्राशी येडेवाणी करायला लागतात. कुठं हां चला वारजे चला वारजे. अभि गाडी लगाने के भी पैसे देणे का मामू असा विचार करत दीपाने गाडी पळवली. पण मित्राचा बाप मित्रालाच फेडावं लागतं म्हणून शुभ्याला त्याचे पैसे भरावे लागले. अरे आपण बोलत अंदर गेलतो ना. मग काय थोड्या वेळात कटिंगच्या दुकानावर तसा फवारा मारतात ना, तसा पावसाने फवारा मारायला सुरुवात केली. संध्याकाळी मस्तपैकी नजारा बघत आयुष्यावर बोलू काही म्हणत गप्पा सुरू आणल्या.